टाकाऊतून टिकाऊ निर्माण करणं हे भारतीयांचं वैशिष्ट्यच आहे आणि यात शेतकरी बांधव सुद्धा मागे नाहीत। धान्याच्या उर्वरित भुशामधनं आर्थिक प्रगती साधणाऱ्या हिंगोलीच्या मेहनती तरुणांची ही चांगली बातमी बघूयात। मनामध्ये जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही काम अशक्य नाही हे वाक्य सत्यात उतरवणाऱ्या हिंगोलीच्या या तरुणांना आपण भेटणार आहोत। हिंगोली जिल्ह्यामधल्या उमरखोजा इथल्या एका युवा उद्योजकाने भुशापासून गट्टू बनवण्याचा व्यवसाय सुरू केलाय आणि यामध्ये त्याला यशही मिळालंय। गट्टू हा कोळशाला पर्याय म्हणून वापरला जातो। मूळ सोयाबीन उत्पादक असणाऱ्या संदीप चौधरी यांनी हा वेगळा प्रयोग करून यश मिळवलंय। मशीनला आम्ही भुसा टाकलेला आहे, त्यापासून हा संकल्पना परभणी, हट्टा, हिंगोली जिल्ह्यामध्ये अशा किती कंपन्या आहेत? अशा आहेत जिल्ह्यात 2-3 आहेत। MIDC हिंगोलीमध्ये आहे, एक औंढ्याला आहे, हट्याला आहे। चौधरी यांच्यासोबत परिसरामधल्या आणखी काही तरुणांनी यामध्ये सहभाग घेतलाय, ज्यामुळे नोकरीसाठी गाव सोडावं न लागता त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध झालाय। सोयाबीन, गहू, हरभरा, तुरीच्या कुटारापासून गट्टू बनवण्याची कंपनी या तरुणांनी उभी केली आहे। मी इथं ऑपरेटर म्हणून काम करतो, ऑपरेटर आहे। कुटार जे आहे सोयाबीनचा, तुरीचा, हरभऱ्याचा, या कुटारापासून इथं बायोकॉल गट्टू बनला जातो आणि तो मुंबई, पुणे, नाशिक जाळण्याकरता ट्रान्सफर केला जातो। इथं समज ही मशीन जर नसती तर आज मी मुंबई, पुणे अशा कामाला ठिकाणी राहिलो असतो। ही मशीन आहे म्हणून मी ऑपरेटिंग करतो आणि आज 2 वर्ष होत आली मी ऑपरेटिंग करत आहे आणि माझ्या हाताखाली सहज 5 ते 6 मुलं काम करतात। या गट्टूला मुंबई, मध्य प्रदेश अशा ठिकाणांवरून मागणी वाढली आहे, ज्यामधून या व्यवसायामध्ये असणाऱ्यांना चांगला नफा मिळतोय। अगोदर केवळ भुसा पोहोचवण्याचं काम करत असताना 5-7 वर्षात या व्यवसायातील सर्व माहिती त्यांनी करून घेतली आणि स्वतः थेट कंपनी थाटण्याचा निर्णय घेतला। पण हा निर्णय सोपा नव्हता। यामध्ये अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागला। 2 रुपयाने घेतले तरी 8 एकरातील शेतीतील कुटार ते 4-5 टन भरल्यामुळे 8-9-10 हजार रुपयापर्यंत आम्हाला लाभ होत आहे आणि चांगले यांनी इथं शिरसममध्ये कारखाना टाकल्यामुळे आजूबाजूतील परिसरातील पूर्ण शेतकऱ्याचा रॉ मटेरियल म्हणा किंवा टाकाऊ मटेरियल पूर्ण कुटार घेऊन येऊन इथे शेतकऱ्याचा काहीतरी फायदा 2 पैसे मिळत आहेत शेतकऱ्याला। सध्याच्या घडीला या व्यवसायामुळे कंपनीत 10 ते 15 स्थानिकांना रोजगार उपलब्ध झालाय। मुख्य म्हणजे परिसरातील शेतकऱ्यांकडून 2 रुपये किलो प्रमाणे भुसा खरेदी केल्यामुळे एरवी वाया जाणाऱ्या भुशामधून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळतोय। अडचणी भरपूर आलेल्या आहेत। कंपनी टाकली तेव्हा कोरोना चालू झाला, लेबर मिळत नव्हती। कंपन्या लेबर नसल्यामुळे नाशिक, पुणेच्या कंपन्या बंद पडल्या, गट्टू ट्रान्सपोर्ट होत नव्हता, खूप अडचणी आल्या। जिद्द ठेवली मनात, व्यवसाय चालू ठेवला, इन्कम हो का न हो आपल्या लेबरला पैसा मिळाला बस झाला आणि येण्या जाण्याचा खर्च निघाला तेवढाच, तसा चालू झाला व्यवसाय। भुशापासून गट्टू बनवण्याच्या व्यवसायामुळे आर्थिक नफ्यासोबतच स्थानिकांना सुद्धा रोजगार उपलब्ध झालाय। आपली आर्थिक उन्नती साधण्यासाठी इतर कुणावर अवलंबून न राहता धडपड करणाऱ्या आणि यामध्ये यश मिळवणाऱ्या या हिंगोलीच्या तरुणांचं सर्वत्र कौतुक होत आहे। हिंगोलीहून संतोष भिसेसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज। Thank you.